इयत्ता 10वी तुकडी ब सायन्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 5 टुवर्ड ग्रीन एनर्जी. The neutron released in reaction release more energy through fusion of more uranium nuclei. This process of fusion of uranium 235 atom continuously and is called as the chain reaction. The nuclear power plant controlled chain reaction result in release of thermal energy which is used for electro energy generation. The nuclear power plant do not fossil fuel like coal. Therefore, problem like air pollution do not arise. Also, yet sufficient nuclear fuel is available. This can be good source of electrical energy. However, there are few problems associated with the nuclear power generation problem. The product after fusion of nuclear fuel are also radioactive and limit harmful radiation. The products are called as nuclear waste. How to dispose the nuclear waste satisfy in being challenging before scientists. An accident in nuclear power plant can be very floated. This become because the accident may result in of very harmful. The nuclear reactor control spot, boiler, turbine, condenser, warm water, cooling water, condenser. In this in schematic of nuclear power plant. अशा प्रकारे अणु विघटन ही साखळी प्रक्रिया चालू राहते. ऊर्जा केंद्रात साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने सोडवून आणून निर्माण झालेली ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. त्यामुळं वायू प्रदूषणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. शिवाय पुरेसा अणु इंधन उपलब्ध असल्यास अणु विद्युत ऊर्जा ही एक चांगला पर्याय ऊर्जा स्रोत होऊ शकतो. परंतु अणु ऊर्जा करण्यात काही समस्या आहेत. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अणु इंधनाचं अणुविघटन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा धोकादायक ऊर्जा आण्विक पारणे बाहेर पडतात. अशा पदार्थाच्या आण्विक कचरा विल्हेवाट कशी लावायची हे शास्त्रज्ञांच्या पुढील जटिल प्रश्न आहे. अणुऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात घडल्यास
त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्रारणे प्रचंड जीवित हानी होऊ शकते. Power generation plant based on energy of natural gas. In this plant, turbine is run by a gas at very high temperature and pressure generated by combustion of natural gas. A few charts showing various stages in power generation based on natural gas energy shown in figure. Compressor for presumed air combustion chamber, gas turbine, generator, electric energy. These are three main sections in type of plant. Preserved air is introduced into combustion chamber using compressor. In combustion chamber is natural gas burned in presence of air. The gas at very high temperature and pressure generated in this chamber run the turbine. The turbine then drive the generator to produce the electricity. Step by step transformation of energy in plant is shown. Chemical energy is natural gas. Kinetic energy generated due to combustion of natural gas. Kinetic energy in turbine. Electrical energy. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाईन वापरले जातात. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना पुढीलप्रमाणे. उच्च दाबाच्या हवेचा कॉम्प्रेसर, ज्वलनाचा कप्पा, वायूवर चालणारे टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग पडतात. 1. कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्याचे ज्वलन केले जाते व कप्प्यातून आलेला अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाईनची पाती फिरवली जाते. टर्बाईनला जोडलेले जनित्र फिरवून विद्युत निर्मिती होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतर दाखवलं जातं. नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा. नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा. टर्बाईनमधील गतिज ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मितीपेक्षा संचामध्ये अधिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने
त्याच्या ज्वलनातून प्रदूषण होत नाही, कमी होते. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा खालीलप्रमाणे दाखवता येतो. हवा कॉम्प्रेसर, गॅस टर्बाईन, जनित्र, विद्युत ऊर्जा, बाहेर पडणारे वायू, ज्वलन कक्ष, इंधन. भारतामधील प्रमुख नैसर्गिक आधारित समरलकोटा आंध्र प्रदेश 2620 मेगावॅट, अंजन वेल महाराष्ट्र 2220 मेगावॅट, बवाना दिल्ली 1500 मेगावॅट, कोंडापल्ली आंध्र प्रदेश 1466 मेगावॅट. इलेक्ट्रिकल एनर्जी. The efficiency of this type of power generation plant in higher that power generation plant based on coal. Moreover, since the natural gas do not sulfur, burning of natural gas result in less pollution. The schematic of power plant based on natural gas given fuel and emission of burner, emission of biotic gas. Electrical energy generation and environmental. Electrical generation based on fossil fuel like coal, natural gas, and nuclear like uranium and plutonium are not environmental friendly. It means that electrical energy is generated using these fuel. It can lead to environmental degradation. विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखे खनिज इंधने किंवा युरेनियम, प्लुटोनियम सारखे आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती पर्यावरणस्नेही नाही. म्हणजेच ऊर्जा स्रोताचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरामुळं पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. कोळसा, नैसर्गिक वायूसारखे खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही वायूची कणाची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळं हवा प्रदूषित होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होते. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण झालेले कार्बन डायऑक्साईड वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान हे याचं उदाहरण पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळं आम्लवर्षा यासारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधनातून अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात. यामुळं दरम्यानचे श्वसनाचे विकार होतात.
We have seen burning of fossil fuel like coal and natural gas lead to emission of certain gases and shoot particle. This result in air pollution, incomplete combustion of fuel lead to formation of carbon monoxide. It adversely affect our both increase percentage of carbon dioxide in the air due to burning of fuel affected environmental severely. The phenomena of global warming in example of this nitrogen dioxide generated due to burning of fuel like coal, diesel, petrol lead to problems like acidic rain, shoot particle generated due to incomplete burning of fossil fuel, case air pollution. It can be problem related respiratory system like asthma. कोळसा खनिज तेले, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू LPG, CNG ही सारी जीवाश्म खनिज तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. शिवाय भूगर्भातील त्याचे साठे मर्यादित असल्यामुळं भविष्यातील साठे संपणार आहेत. असं म्हटलं जातं की ज्याने वेगाने आपण इंधनाचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षात तर नैसर्गिक वायूचे साठे येत्या 200 ते 300 वर्षात संपू शकतात. अणुऊर्जा वापरातील आण्विक कचरा विल्हेवाट समस्यातून अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता धोक्याची आपणाला आहे. या सर्व बाबी खनिज इंधनापासून अणुऊर्जा पासून मिळणारी विद्युत ऊर्जा पर्यावरण स्नेही नाही असं म्हणता येईल. It took millions of years for formation of fossil fuel like coal, crude oil, natural gas, LPG, CNG. Also, the rivers of fuel are limited. They are joining to deplete in future. It solid that current spread of their use. The coal revives in old last for another about 200 years or so, like natural gas revives for about 200-300 years. We have also discussed about the problem in use of nuclear energy like disposal of nuclear waste and possibility of disturb due to accident in nuclear energy condition. All these point it can said that energy generation from fossil fuel nuclear are not environmental friendly. जलविद्युत ऊर्जा वाहत्या पाण्यातील गतीज ऊर्जा साठवलेल्या पाण्यात
स्थितीज ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे.